महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झालेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांसमोर देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। भारताच्या संविधानाबद्दल महायुती सरकारमधील प्रचंड मोठ्या राजकीय नाट्यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य आनंद दिघे यांच्या सुरुवातीला स्मरण करत एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। आझाद मैदानावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला आज दिग्गजांनी हजेरी लावली। पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेते आणि 15हून अधिक राज्यांचे मुख्यमंत्री हजर होते। यावेळी एनडीएकडून मोठे शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं। शपथविधी सोहळ्यानंतर फडणवीस, शिंदे आणि अजित पवार मंत्रालयात पोहोचले। मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच तिघांचंही औक्षण करण्यात आलं। त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांना वंदन केलं। शपथविधीनंतर आज मंत्रालयात नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली। यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी वैद्यकीय मदतीच्या फाईलीवर पहिली सही केली। पुण्यातील एका रुग्णाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 5 लाखांची मदत देण्यात आली आहे। महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना सुरूच राहणार। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। एकही योजना बंद होणार नाही असंही फडणवीस म्हणाले। नागपुरातील अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करू, काही खात्यांमध्ये बदल करणार अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे। तर 7 आणि 8 तारखेला विशेष अधिवेशन घेतलं जाणार असून त्यात अध्यक्षांची निवड होईल अशीही माहिती त्यांनी दिली आहे। आजच्या शपथविधीला शिंदे वगळता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी गुलाबी जॅकेट घातलं होतं। त्यावर प्रश्न विचारताच ते जॅकेट अजितदादांनी शिवून दिलं होतं असं मिश्किल विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। तर आमच्यासाठी सत्ता ही जनसेवेचं साधन आहे। आम्ही 40 ते 60 आमदार झालो, हीच आमची पोचपावती असल्याचंही शिंदे म्हणाले। कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत एकनाथ शिंदेंनी अभिवादन केलं। यावेळी त्यांना भेटण्यासाठी लाडक्या बहिणींनी गर्दी केली होती। लाडकी बहीण योजनेचा शेवटचा हप्ता कधी येणार असा सवाल या महिलांनी केला। त्यावर लाडक्या बहिणींना काही कमी पडणार नाही असं उत्तर शिंदेंनी दिलंय। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघेंच्या स्मृतीला उजाळा दिला। आनंद दिघेंच्या फोटोला त्यांनी पुष्पहार अर्पण केला। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांच्या आई, पत्नी आणि बहिणींनी त्यांचं औक्षण केलंय। आईचा आशीर्वाद आणि कुटुंबाची भक्कम साथ मिळाली यासारखा दुसरा कोणता आनंद नाही अशी भावना अजित पवारांनी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय। फडणवीसांच्या शपथविधीनंतर ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला गेलाय। फडणवीसांच्या नागपुरातील घरालाही सुंदर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तसंच घरासमोर रांगोळीही काढण्यात आली। महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं महाल येथील बडकस चौकात एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती। दरम्यान शपथविधी सोहळा पार पडताच फटाक्यांची आतषबाजी करत पेढे आणि मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आलाय। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या व्हेरायटी चौकात ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडत जल्लोष केला। सिल्लोड येथे उबाटा नेते सुरेश बनकर यांच्या कार्यालयासमोर उबाटा समर्थक आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच हा जल्लोष करण्यात आलाय। दरम्यान उबाटाच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केल्यामुळे चर्चांना उधाण आलं। देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जळगाव शहरात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटत जल्लोष केलाय। यावेळी अजित पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली।
चंद्रपुरात महायुती सरकारच्या स्थापनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी 35 फुटी उंच बॅनर लावण्यात आले। महायुतीच्या शपथविधीनंतर मंगळीपूर शहरात भाजपचे प्रदेश सदस्य पुरुषोत्तम चितलांगे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली। कार्यकर्त्यांकडून मिठाईचं वाटपही करण्यात आलंय। महायुतीच्या शपथविधीनंतर चिपळूणमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाही दिल्या। मनमाडमध्ये शपथविधीनंतर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। आमदार सुहास कांदेंच्या कार्यालयाजवळ फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। धरणगावात महायुतीच्या शपथविधीनंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवण्यात आले। हिंगोलीच्या वसमत शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या शपथेनंतर मोठा जल्लोष केला। भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केलाय। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विक्रोळीत फटाके फोडून जिलेबी वाटून जल्लोष साजरा करण्यात आलाय। देवाभाऊ असा जयघोष विक्रोळी नगरात दुमदुमलाय। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच ठाण्यात जोरदार आतषबाजी करण्यात आली। फटाके फोडत कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। सिल्लोडमध्ये महायुती सरकारचा शपथविधी सोहळ्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय। महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं। शपथविधी सोहळ्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडत आतषबाजी करण्यात आली। देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चोपडा शहरात भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडत जल्लोष केला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ अशा घोषणाही देण्यात आल्या। एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नंदुरबारमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। शिवसेना भवनासमोर फटाके फोडून शिवसैनिकांनी आनंद साजरा केला। ढोल ताशांच्या गजरात शिवसैनिक थिरकताना दिसलेत। देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेताच वर्ध्यात अभ्यंकर बंधूंनी 132 फुगे फोडत फटाक्यांची आतषबाजी केली आहे। मिठाईचे वाटप करत आनंदोत्सवही साजरा करण्यात आला। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रायगडमध्ये जल्लोष करण्यात आलाय। कार्यकर्त्यांनी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवले। वाशिममधील कृषी संचालक संतोष वाळके यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच पेढे फटाक्यांवर अनाठाई खर्च न करता शेतकऱ्यांना मदत केली आहे। 1000 शेतकऱ्यांना युरिया आणि नॅनो युरिया वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यांच्या या उपक्रमाचं सगळ्यांनीच कौतुक केलंय। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतच नवी मुंबईत एकच जल्लोष करण्यात आलाय। माथाडी नेते नरेंद्र पाटलांच्या नेतृत्वात एमपीएससी मार्केटमध्ये व्यापारी आणि माथाडी कामगारांनी एकत्र येत जल्लोष केलाय। यावेळी जेसीबीच्या सहाय्याने लाडक्या बहिणींवर फुलांची उधळणही करण्यात आली। नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय। मुंबईतील आझाद मैदानावर फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर यवतमाळमध्ये मोठा जल्लोष करण्यात आला। भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत मोठ्या स्क्रीनवर शपथविधी सोहळा पाहिला। जळगावातील भाजप कार्यालयात फडणवीसांचा शपथविधी पाहण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली। यावेळी कार्यकर्त्यांनी पेढे वाटत फटाके फोडत मोठा जल्लोष केला। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच गोंदियामध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोष करण्यात आलाय। गोंदिया शहरातील चौकात फटाके फोडत आतषबाजी करण्यात आली। मुंबईच्या आझाद मैदानावरील शपथविधीनंतर परभणीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बँड बाजा ढोल ताशांच्या पथकासह फटाके वाजवत जल्लोष केला। शपथविधीनंतर चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाद्यांच्या गजरात मोठा जल्लोष केला।
फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याचा कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलाय। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच कुडाळमध्ये भाजप कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरवत फडणवीसांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मिरजेत एकच जल्लोष करण्यात आला। फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटप करून भाजप कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणा दिल्या। अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अमरावतीत आमदार सुलभा खोडके यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत जल्लोष केलाय। यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळालं। बारामतीत भल्या मोठ्या स्क्रीनवर न्यूज 18 लोकमतच्या वतीने शपथविधी सोहळा दाखवण्यात आला। यावेळी शपथविधी सोहळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत लाडू वाटप मोठा जल्लोष करत केला। शपथविधी सोहळ्यानंतर सिल्लोडमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। तसंच अब्दुल सत्तारांच्या कार्यालयासमोर मोठ्या LED स्क्रीनवर शपथविधीचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली। राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांची शपथ घेताच मावळमधील देहू रोडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत लाडू वाटप केलेत। यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी देवा भाऊ या गाण्यावरही ठेका धरलाय। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विक्रोळीतील टागोर नगर येथे फडणवीसांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। देवा भाऊ पुन्हा एक है तो सेफ है असा आशय लिहिलेले कपडे परिधान करत कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या। नागपुरात देवेंद्र फडणवीसांचे पंचशील चौकात मोठमोठे बॅनर्स लावण्यात आले। तो पुन्हा आलाय, शिवरायांच्या विचारांचा वारसा जपायला असा उल्लेख बॅनरवर करण्यात आलाय। अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजित पवारांच्या देवगिरी बंगल्याबाहेर आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। ढोलवादन आणि गझी नृत्याच्या तालावर धनगर बांधवांनी ठेका धरलाय। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याचा खूप आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली आहे। त्यांचे जीवन संघर्षपूर्ण राहिलेलं आहे, मी हे जवळून पाहिलंय। राज्याचा विकास करण्यासाठी ते सीएम पदावर पुन्हा आल्याचंही अमृता फडणवीस यांनी सांगितलंय। आजच्या शपथविधीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत। 2019 मध्ये फडणवीसांना ही संधी मिळायला हवी होती, पण तेव्हा ते पुढे 2022 मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली असो, पण यावेळी जनतेने महायुतीपेक्षा फडणवीसांच्या नेतृत्वाला अविश्वसनीय बहुमत दिलंय असं कौतुक करत राज ठाकरेंनी त्यांचं कौतुक केलंय। देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करून शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलंय। दरम्यान फोनवरून पृथ्वीराज चव्हाणांनी फडणवीसांच्या शपथविधीच्या शुभेच्छाही दिल्या। माजी खासदार संभाजीराजे भोसलेंनी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा दिल्या, तर पक्षीय राजकारणापेक्षा महाराष्ट्राला सुपर पॉवर कसं करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे असं संभाजीराजे म्हणाले। एकनाथ शिंदेंचा अपमान झाला असेल तर त्यांना सरकारमध्ये सहभागी व्हायला नको होतं, अजूनही नाराजी नाट्य दिसून येत असून भाजपचा पक्ष फोडण्यामध्ये हातखंडा आहे असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावलाय। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी आईचा आशीर्वाद घेतला। आईच्या आशीर्वादाने त्यांनी नव्या पर्वाचा आरंभ केला। फडणवीसांच्या आईने औक्षण करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। शपथविधी सोहळ्यासाठी लाडक्या बहिणी उपस्थित होत्या। अजित पवारांच्या समर्थनार्थ लाडक्या बहिणींनी गुलाबी फेटे बांधून शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली। आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला। या सोहळ्याला राज्यभरातून लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। यावेळी भांडूपमधील काही लाडक्या मुस्लिम भगिनीही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्या। मुंबईच्या आझाद मैदानातील शपथविधीचं रत्नागिरीत थेट प्रक्षेपण करण्यात आलंय। मोठ्या स्क्रीनवर न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून रत्नागिरीतील मारुती मंदिर भागात शपथविधी सोहळा दाखवण्यात आला। यावेळी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं। देवेंद्र फडणवीसांचे त्यांच्या कुटुंबियांसोबतचे जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत।
फडणवीसांचे लहानपणीचे फोटो, त्यांच्या शिक्षणावेळचे आणि अमृता फडणवीसांसह त्यांच्या लग्नातले आणि त्यांची मुलगी दिविजा सोबतचेही काही फोटोज चांगलेच व्हायरल होत आहेत. महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी बीडमधील प्रमुख संत महंतांनी हजेरी लावली. महंत शिवाजी महाराज, महंत लक्ष्मण भेगडे, महंत राधाताई सानप शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते. नागपूरमधील मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यावरील नावाची पाटी बदलण्यात येणार आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान उद्यापासून रामगिरी बंगल्याबाहेर फडणवीसांच्या नावाची पाटी लावण्यात येईल. जळगाव परिवहन विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक अण्णा पाटील यांना छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 3 लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली आहे. या कारवाईमुळे आरटीओ विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील लखपुरी एका घराची भिंत अचानक कोसळली. सतर्क असल्यामुळे घरातील नागरिक वेळीच बाहेर पडले. त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. मनमाडमध्ये एका माथेफिरूनं धुमाकूळ घातलाय. शहरातील वेगवेगळ्या भागातील 6 मोटरसायकल पेटल्यानं सर्वत्र खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. जळगाव शहरातील जोशीपेठ, बागवान मोहल्ल्यातील रस्त्यांची आणि गटारांची दुर्दशा झाली आहे. वारंवार तक्रारी केल्यानंतरही पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे पालिकेसमोर नागरिकांनी ठिय्या मांडलाय. यावेळी आमरण उपोषण करत मागण्या मान्य करण्याचीही मागणी करण्यात आली. बीड जिल्ह्याच्या आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर वाढलेत. सध्या टोमॅटो, कांदा, वांग्याचे भाव वाढल्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय. शेवग्याच्या शेंगांचे दर तर 200 पार गेलेत. हिंगोलीमध्ये तूर पिकांवर शेंगा पोखरण्याच्या आळ्यांचा प्रादुर्भाव झालाय. दरम्यान पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वाढल्यामुळे शेतकरी वर्गात आता चिंतेचं वातावरण पसरलंय. देवगड समुद्रात एका निकामी नौकेचा अवशेष तरंगत असून याच्या मच्छीमारांना धोका निर्माण झालाय. संबंधित विभागाचे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी मच्छीमार बांधवांकडून करण्यात आली. काझीरंगाच्या नॅशनल पार्कच्या बाहेर कोहोर रेंजमध्ये पर्यटकांना गोल्डन टायगरचं दर्शन घडलंय. गोल्डन टायगर या जंगलातील अत्यंत दुर्मिळ असा हा प्राणी असून 10,000 वाघांपैकी एक वाघ हा विशेष वैशिष्ट्यांसह जन्माला येतो आणि काझीरंगात असे 4 सोनेरी वाघ आहेत. जळगावच्या भडगाव तालुक्यात 857 हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली आहे. सध्याचं वातावरण पोषक असल्यामुळे पीक चांगलं बहरत असून यंदा चांगलं उत्पादन मिळेल अशी आशा शेतकऱ्यांनी आता व्यक्त केली आहे. तुळजाभवानी मंदिर आराखड्यासाठी महसूल विभागानं भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान जामीनधारकांना प्रति चौरस मीटर 8,190 रुपये भरपाई देण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. लासलगाव, चांदवड भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान कांदा आणि द्राक्षांच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता वाढल्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त झालाय.